लोकनेते आपले दिबा पाटील यांना मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला होता। मात्र आपण पाहतो की यांचं आंदोलन होतं, हे आंदोलन सध्या पनवेल पासून ते विधान भवन यापर्यंत होणार होतं। मात्र पोलिसांनी या आंदोलनाला आधीच परवानगी नाकारली आहे। आता सध्या आपण पाहतो की पोलीस यांची धरपकड करत आहे मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी भूमिपुत्र असतील, पदाधिकारी असतील या ठिकाणी आले होते। रश्मिता पोपटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडणार होतं। मात्र आता आपण पाहतो की सध्या पोलिसांकडून या ठिकाणी यांची धरपकड सध्या सुरू आहे, कारण की पोलिसांनी यांना परवानगी नाकारली होती तरी देखील हे आंदोलन या ठिकाणी करणार होते। आणि आपण पाहतो की यांचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा सध्या पनवेल पासून ते विधान भवनापर्यंत निघणार होता। मात्र छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी यांचं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे लोक या ठिकाणी जमले होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की यांची सध्या धरपकड सुरू आहे। दृश्यामध्ये पाहतोय की महिला देखील असेल, यांना देखील आता पोलीस धरपकड करत आहे। पोलिसांचं असं देखील म्हणणं आहे की तुमचा जो मोर्चा आहे, याला मोर्चाला आम्ही परवानगी दिली नाही, त्यासाठी पोलिसांकडून आता पनवेल पोलिसांकडून सध्या यांची धरपकड सुरू आहे। आणि आपण पाहतो की अमर रहे दिबा पाटील, अमर रहे अशा नारा देखील या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी आणि दिबा पाटील यांना मानणारा वर्ग किंवा भूमिपुत्र करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी हा मोर्चा होता। मात्र या मोर्चाला परवानगी नाकारली होती तरी देखील हा मोर्चा या ठिकाणी काढण्याचा भूमिपुत्र प्रयत्न करत होते। मात्र आता सध्या पोलिसांकडून यांची धरपकड सुरू आहे। आपण पाहतोय की दृश्यामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूमिपुत्र एकावटलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करतो। अमर रहे दिबा पाटील, अमर रहे असा नारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी देखील भूमिपुत्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात। पोलिसांकडून सध्या धरपकड सुरू आहे। हुकुमशाही चालू आहे, हुकुमशाही हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही मंत्रालयात जाणारच। आपण पाहतो की आम्ही मंत्रालयात जाणारच असं भूमिपुत्र देखील या ठिकाणी नारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सरकारचा करायचा काही खाली डोकं वर पाय असे या ठिकाणी घोषणा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। आपण या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूमिपुत्र एकावटलेले आहेत। खरं तर आम्ही पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही विधान भवनापर्यंत जाणार असा त्यांचा नारा या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतो की पनवेल पोलीस या ठिकाणी सध्या आलेले आहेत। यांच्या मोर्चाला सध्या परवानगी नाकारलेली आहे आणि आपण या ठिकाणी बाळा मामा देखील आलेले आहेत, त्यांच्याशी देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी खासदार बाळा मामा देखील आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार बाळू मामा आहेत। मात्र साहेब, खरं तर तुमच्या TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपला मोर्चा होता, मात्र या ठिकाणी सध्या आंदोलकाची पोलीस धरपकड करत आहेत। पोलिसांची कारवाई निषेधार्ह आहे। पोलिसांनी अशी कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये। जनरली जेव्हा अधिवेशन चालू असतात तेव्हाच अधिवेशनाच्या काळातच मोर्चे आंदोलनं होतात आणि सर्वसामान्यांना आपला न्याय हक्क मागण्याचा अधिकार असतो आणि आज त्या पद्धतीने चालू आहे। आज बाळासाहेब पाटलांच्या आम्ही नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत। बरं, इथं कुठलाही वाद नाही, संघर्ष नाही, तरी सुद्धा पोलीस कारवाई करतात। मात्र आपल्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती या मोर्चास। परवानगी नाकारण्याचं कारण काय? जर